समर्थांची प्रस्थानत्रयी दासबोध, मनोबोध, आणखी आत्माराम हे आपल्याला माहिती आहे, पण त्यांचं बरंच वाङ्मय आहे आणि त्यातील अभंगांवर आपल्या ज्येष्ठ समीक्षिका नीलाताई अभ्यंकर आता आपल्याशी 1 तास बोलणार आहेत. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वस्त्रे हुरभुजी भरजरी पटकुळे, माथा चिराही वसे, काया सुंदर गौरवर्ण विलसे, भाळी अवाळू असे. स्वामींचा कविता समुद्र अवघा, कल्याण लिही तसे. ऐसा सद्गुरु हा अनंत कवीचा, बद्धांस तारी तसे. सगळ्यांनी समुद्र पाहिला असेल, कसा धीर गंभीर, अत्यंत खोल, अनंत असा हा समुद्र असतो. त्याला रत्नाकर म्हणतात. आणि त्यातून जर आपल्याला मोती हवे असतील, रत्न हवं असतील, तर पाणबुड्या आत खूप खोल शिरतो आणि मग जे त्याला हवं ते रत्न मोती गोळा करतो. तद्वतच समर्थांचं जेव्हा वाङ्मय पाहायला गेलं, मी तर असं एका ठिकाणी वाचलं आहे की समर्थांनी इतकं अफाट वाङ्मय लिहिलं आहे की इतकं वाङ्मय इतर संतांनी लिहिलेलं नाही. आणि म्हणून हा जो आपण श्लोक म्हटला, स्वामींचा कविता समुद्र अवघा, म्हणजे त्यांच्या कवित्वाला समुद्राची उपमा दिलेली आहे. जसा समुद्र कसा अथांग आहे, समुद्र कसा अफाट आहे, असं समर्थांचं वाङ्मयसुद्धा असंच अफाट आणि अथांग असं आहे. आणि मग जर आपल्याला त्यांच्या त्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा असेल तर असंच आपल्याला खोल आत शिरल्याशिवाय, मनन चिंतन केल्याशिवाय आणि ह्याचा आपल्याला अभ्यास करता येणार नाही. ज्यावेळेला मला सुहास दादाने हा विषय दिला की समर्थांचे अभंगावर बोला, आणि मी जेव्हा अभंग गाथा वाचायला सुरुवात केली तेव्हा 1-2 नव्हे 2000 जवळजवळ अभंग, 332 अभंग हिंदी आणि फारशीत लिहिलेले आहेत. आणि त्यातले जेव्हा मी अभ्यासाला तेव्हा सगळेच अभंग आवडायला लागले. वेळ दिला आहे फक्त 1 तास, आणि 1 तासामध्ये एवढा सगळा परामर्श घेणं हे इतकं सोपं नाही आहे. तरी परंतु काही वेचक असा अभंगांचा, आणि आज आपण थोडासा उहापोह करूया. समर्थांनी 14व्या दशकामध्ये आणि काव्याचे 3 प्रकार सांगितले, एक धीट, पाठ आणि प्रासादिक. समर्थांचे जे सगळे अभंग आहेत हे प्रासादिक आणि ह्या निपसुंग वर्गात मोडतात. जसे हल्लीचं काव्य असतं, टला टल ल, नदीच्या अलीकडे मी उभा आहे, नदीच्या पलीकडे ती उभी आहे, मध्ये नदी आहे आणि मी कसा जाऊ, अशा प्रकारचा हा अभंग नाही. ज्यावेळेला भगवंत आणि भक्त आणि हळूहळू जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर त्यांच्यातलं नातं जसं जसं घट्ट होतं, त्यांचं प्रेम जसं वाढतं, जसं कमळाचं फूल जेव्हा कळीपासून फूल उमलतं तेव्हा सुगंध पसरतो, तद्वतच ह्या भक्त आणि भगवंताच्या एकत्रकरणामध्ये उत्स्फूर्तपणे जे सगळं निघतं आणि त्यालाच म्हणायचं हे अभंग किंवा पद किंवा श्लोक. म्हणजे जसे ज्ञानेश्वरांनी लिहिले, एकनाथांनी लिहिले, तसे तुकारामांनी लिहिले, तसेच आपल्या समर्थांनी सुद्धा लिहिलेले आहेत. गाथा म्हणजे काय? गाथा म्हणजे सगळ्या ह्या ओव्यांचं किंवा सगळ्या या अभंगांचं एकत्रीकरण. गाथा हा शब्द ऋग्वेदापासून जुना आहे, इतका जुना शब्द ह्या. तुकारामांची गाथा खूप प्रसिद्ध आहे, त्या मानाने समर्थांचे अभंग तितके प्रसिद्ध नाही आहेत. पण आता आपलं कर्तव्य आहे, आता आपलं काम आहे, त्याचा अभ्यास करूया. आणि दरवर्षी ह्या आपल्या जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपण सगळ्यांनी, ज्यांना सुंदर गाणं, आवाज चांगला आहे, त्यांनी त्या अभंगांचा अभ्यास करून आणि थोडं विवेचन करूया आणि ते अभंग म्हणूयात. कारण खरंच सगळे अभंग त्या मानाने सोपे आहेत, इतके सोपे नाही आहेत, पण त्या मानाने इतरांचे जे अभंग पाहिले तर त्याच्यापेक्षा हे अभंग बरेच सोपे वाटत आहेत. आणि म्हणून आपण हा विषय आज थोडासा अभ्यासाला घेतलेला आहे. शिरीषदादा कवडे म्हणून जे आहेत संत वाङ्मयाचे गाढ अभ्यासक, आणि त्यांनी ह्या अभंगांच्या 2-3 व्याख्या केल्या आहेत. मी तुम्हाला त्या वाचून दाखवते, कारण ते इतक्या सोप्या नाही आहेत. परमतत्व जाणत्या महात्म्यांच्या निष्कलंक विशुद्ध बुद्धीत प्रकाशित झालेला आत्मानुभूतीचा तृप्त उद्गार म्हणजे अभंग. विविध आत्मनिष्ठ अनुभवांच्या हृदय ताटव्यावर आलेला प्रचिती फुलोरा म्हणजे अभंग. कितीतरी भावस्थित्यांतरातून जाणाऱ्या साधकांच्या अनुभूतीची आरशासारखे स्वच्छ प्रतिबिंब दाखवणारे माध्यम म्हणजे अभंग. पण मला असं वाटतं सगळ्यात सोपी जर व्याख्या असेल, अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारा हा अभंग, किंवा सतत अनुसंधान ठेवणारा हा म्हणजे कोण असेल तर तो अभंग. फार गोड शब्द आहे बरं अभंग. अभंग आणि भजन यात थोडासा फरक आहे. भजधातूपासून भजन शब्द होतो. भजन हा स्वतःपुरता स्वतःच्या मनाला सांगितलेला खूपसा असा जो उपदेश तो झाला
भजन. पण अभंग जे आहेत हे सर्वसाधारणपणे सगळ्या समाजातली शक्ती वाढावी, समाजातली भक्ती वाढावी, समाज सुधारावा आणि म्हणून वेळोवेळी जे लिहिलेले आहेत ते हे अभंग. आणि ते तुकारामांचे, ज्ञानेश्वरांचे, एकनाथांचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत. आणि तसेच आपल्या समर्थांचे सुद्धा अभंग प्रसिद्ध आहेत. अभंगाविषयी राजवाडेने असं म्हटलं आहे की सुप्रतिष्ठा अभंग, प्रतिष्ठा अभंग, बृहती अभंग, अनुष्ठूप अभंग, नंतर पंक्ती अभंग, असे अनेक प्रकार या अभंगाचे आपल्याला करता येतील. जया भंग नाही अशा त्या अभंगा, रचोनी सदा गायले पांडुरंगा, असे वर्णन दासगणू महाराजांनी आणि तुकारामांच्या अभंगाबद्दल केलेले आहे. ते अगदी रास्त आहे. 12 वर्ष बघा, सगळे आपण अभ्यास होत माहिती आहे की 12 वर्ष समर्थांनी पायी प्रवास केला. आ सेतू हिमाचल आणि समर्थ हिंडलेले आहेत. आणि जवळून सबंध समर्थाने आपल्या देशाचं निरीक्षण केलं आणि एकदम विदारक अशी जेव्हा परिस्थिती पाहिली ह्या आपल्या देशाची, तेव्हा त्यांच्याही मनावरती खूप खोल असा परिणाम झाला. हा दासबोध वाचताना आपल्याला लक्षात येतोच. तसंच हा अभंग वाचताना सुद्धा माझ्या लक्षात आला की काही काही ठिकाणी असं विदारक चित्र आणि ह्या अभंगातून आपल्याला दिसतं. समर्थाने अनेक नावांनी हे अभंग लिहिलेले आहेत. दास, रामदास, रामी रामदास, देवदास, राघवदास, नंतर कवी, रसिक, महंत, कलंदर, फकीर अशा नाममुद्रा घेऊन आणि समर्थाने अभंग लिहिलेले आहेत. ज्यावेळेला एक दिवशीचा प्रसंग आहे आणि समर्थ चालले होते बेळगावला, मिरजेला थांबले. आपल्याला ही गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि हिलाल खान हा जो म्हणजे आपल्या ह्या तुमच्या एका ह्याचा मुख्य होता, तर त्यावेळेला त्यांनी काय ऐकलं, त्यांनी असं ऐकलं की जयराम स्वामी काय सांगतायत. किल्लेदार होता आणि किल्लेदाराने ऐकलं, तिकडून जात होता आणि जयराम स्वामीचं कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तनात त्यांनी असं म्हटलं, सत्संगाचा परिणाम असा होतो, चांगल्या संतांचा जर एकही क्षण जरी आपल्याला संग मिळाला तर आपल्याला रामाचं दर्शन होतं. आणि हे ऐकल्याबरोबर त्यांनी काय केलं, जयराम स्वामींना आणलं आणि सांगितलं की तू संत आहेस आणि मला रामाचं दर्शन घडून आण. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ही गोष्ट सांगायची गरज नाही. आणि त्यावेळेला त्यांनी जेव्हा समर्थांची म्हणजे काय केली, प्रार्थना केली, समर्थ आले आणि त्याला रामाचं दर्शन घडवलं, हेही सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेला जे पद लिहिलं आहे त्या पदामध्ये त्यांनी स्वतःचं नाव फकीर म्हणून घेतलं आहे आणि फकीर ह्या नावाने त्यांनी ते पद लिहिलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 32 शिराळ्याला जयराम स्वामींच्याच बाबतीमध्ये घडली आहे. आणि जयराम स्वामींना असंच एकदा आणि एका म्हणजे मुसलमान नावाच्या एका किल्लेदारांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याही वेळेला त्यांनी बंदा फकीर म्हणून नावाने एक पद लिहिलं आहे, तेही म्हणजे प्रसिद्ध आहे. तिसरी गोष्ट माहुलीत घडली आहे आणि माहुलीत पण त्यांनी जिंदा फकीर नावाच्या अशा वेगवेगळ्या नाममुद्रा घेऊन आणि समर्थाने आपलं काव्य लिहिलेलं आहे. समर्थाने आपल्यासाठी म्हणजे सदाचार, संपन्नता, नंतर तुम्हाला भक्ती कशी करावी, नंतर देव कसा असतो, देव कुठे मिळतो, संत कसे असतात, या सर्वाबद्दल आणि आपल्या अभंगामध्ये आणि वर्णन केलेलं आहे. समर्थांचा लाडका म्हणजे राम, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण उदार होऊन आणि समर्थाने सगळ्या देवदेवतांमधील आणि अभंग लिहिलेले आहेत. कृष्ण आहे, शंकर आहे, दत्त आहेत, नंतर तुमचे गणेश आहेत, सूर्य आहे, ह्या सगळ्या देवदेवतांबद्दल आणि समर्थाने वेळोवेळी खूप अभंग लिहिले. गणेशाबद्दल जेव्हा त्या म्हणजे अभंग लिहिला आहे तो 25 कडव्यांचा अभंगामध्ये आणि समर्थाने या गणपतीचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. ज्यावेळेला तुम्ही वाचायला लागले तेव्हा आपल्या गणेश स्तवनाचा जो समास आहे त्या स्तवनाची आपल्याला वाचतोय की काय असं वाटावं, असा हा सुंदर अभंग आहे. गणपतीच्या अनेक अभंगापैकी एक अभंग मी सांगते. नमो गणपती माता सरस्वती, गाऊ सीतापती सर्व काळ मज संतांची संगती, तेणे माझी मती वाढवेल मती, चुके अधोगती, रामदास गती संत संगे. समर्थांचे आवडते दैवत म्हणजे रामाचे वर्णन किती करू किती नको असं समर्थांना प्रत्येक अभंगात होते. म्हणून समर्थ म्हटलं आहेत, सर्वांनी राम आठवावा, हृदयामध्ये साठवावा, त्याच्यावर प्रेम करावं आणि तेच आपलं प्रमुख दैवत करून आणि त्याला भजावं. आणि म्हणून त्यांनी खूप सुंदर असे अनेक अभंग लिहिले आहेत. त्यापैकी एक अभंग 65 कडव्यांचा आहे आणि एक अभंग 105 कडव्यांचा आहे. त्यात संबंध रामायण आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. हा सगळ्यांना माहिती आहे. हा जो अभंग आहे, ध्यान लागले रामाचे, दुःख हरले जन्माचे, ते संजीव अभ्यंकरांनी म्हटलं आहे. पण त्यांनी जे पुढे म्हटलं ते मला फार आवडलं की ध्यान लागले रामाचे, दुःख हरले जन्माचे, राम पदांबुजावरी वृत्ती गुंतली मधुकरी, राम वदना मयंकी, चक्षु चकोर झाले सुखी, तनु मेघश्याम मिळे,
चित्त चातक निवाले किती सुगंध तरुवरी पुंजे कोकिळ वैखरी रामी रामदासा स्वामी प्रगटले अंतर्यामी. हा एक रामाचा सुंदर अभंग आहे. नंतर त्यांनी आपल्याकडे कमीपणा घेतला आणि 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 ते म्हणतायत, नेणो भक्ती नेणो भाव आम्ही नेणू दुजा देवो राघोबाचे शरणागत झालो रामांकित. एके ठिकाणी ते म्हणतात, आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी माझे अन्याय अगणित कोण करील गणित मज सर्वस्वी पाळिले प्रतिदिनी सांभाळिले माझी वाईट करणी रामदास लोटांगणी. हा जेव्हा मी अभंग वाचायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं, समर्थांसारख्या एवढ्या आत्मज्ञान संपन्न आणि भक्ती सम्राट असणाऱ्यांनी सुद्धा असं म्हणावं की मी खूप अपराध केलेत आणि आणि आपल्याकडे कमीपणा घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी किती भक्ती करते, मी कसली भक्ती करते, मी किती अनंत अपराध केलेत, 70 वर्ष व्हायला आले, मी किती जगले आणि मी काय केलं. म्हणजे हे जेव्हा वाचायला लागले तेव्हा मी खूप अंतर्मुख झाले की किती किती दिवस आपले वाया गेलेत आणि किती दिवस उरलेत कोणाला माहिती आहे. त्यामुळे असे अंतर्मुख करणारे असे हे समर्थांचे अभंग मला वाटले. मुळामध्ये स्त्री आणि पुरुषामध्ये एक फरक आहे. आपण भक्ती म्हटल्यानंतर जास्त आपण स्त्रिया जवळ देवाच्या जातो. आजही पहा आपण जास्त संख्येमध्ये आहोत पुरुषांच्या मनाने. त्यामुळे जेव्हा पुरुषाला भक्ती करायला लागते तेव्हा त्यांना स्त्री रूपात यावं लागतं. जसं मधुरा भक्ती गुलाबराव महाराजांनी केलेली प्रसिद्ध आहे, तशी रामकृष्ण परमहंसांनी केलेली प्रसिद्ध आहे. गोपीगीतं सगळ्यांनी म्हटली आहेत, विरहगीतं म्हटली आहेत. समर्थांनीसुद्धा आणि स्वतः स्त्री भूमिकेत समर्थ येत आहेत आणि समर्थांनी म्हटलं आहे की सकळ कळांचा हरी भेटवा झडकरी भेटवा वो झडकरी पयावीण देहावरी नाही साजणी ऐसा हरी लाघवी मुदीजना वेधू लागली रामी रामदास कवी साबडा म्हणे. या ठिकाणी हरी म्हणजे राम. ते म्हणतात की मी रामापासून विभक्त आहे, मी लांब झालो आहे. माझा राम कसा आहे? माझा राम अत्यंत सुंदर आहे. माझा राम कसा आहे तर त्याचं बोलणं सुंदर, त्याचं चालणं सुंदर, त्याचं चालणं डौलदार आणि अशा या रामापासून मी खूप दूर झाल्यामुळे हे रामा तू लवकर ये आणि मला भेट. अशा प्रकारे ते रामाला कळकळीची विनंती करतायत. मी निष्पाप जो झालो ते मी तुझ्यामुळे झालो. हरी म्हणजे हरण करणारा. तू माझ्या दुःखाचं सगळं हरण केलंस, आता मला तू काय कर तर सर्व ह्या जगाला मला सुख दे. अशा प्रकारचं त्यांनी व्याकुळता आणि ह्या अभंगामध्ये समर्थांनी वर्णन केले. तसं रामाला ते वेडे झालेत तसे कृष्णाबद्दलसुद्धा ते वेडावलेत. खरं म्हणजे कृष्णाच्या रूपाने सगळेच संत वेडावलेत. सगळ्या संतांनी कृष्णाबद्दल आणि अनेक अभंग लिहिले. तसे कृष्णानेसुद्धा समर्थांनीसुद्धा अनेक अभंग लिहिलेत. ते म्हणतात, सुरस मधुर वेणू वाजवितो ऋणुझुणू विकळ होता हे प्राणू भेटी करणे रूपमनी आठवे आवडी घेतली जीवे यदुवीर पहावे सर्व सांडोनी. असा सुंदर आणि समर्थांनी या म्हटलं की हा जो वेणूचा नाद आहे आणि हा मला मोहतोय आणि हा मला म्हणजे आकर्षित करतोय. जसं कृष्णाच्या बालरूपाचं सगळ्यांनी वर्णन केलं आहे. समर्थांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये, आता सगळे अभंग लिहिणं शक्य नाही पण खूप सुंदर आणि ह्या बालरूपाचं वर्णन केलं आहे. कृष्णाच्या मुलीने पण सगळ्यांना वेड लावलं होतं, सगळ्या यमुनेला वेड लावलं होतं. जिथे मुळी सगळ्या गोपींना वेड लावलं, जिथे हरणाला वेड लावलं, जिथे पक्ष्यांना वेड लावलं, तिथे संतांना जे वेड लावलं तर काही आश्चर्य नाही आहे. त्यांनी 11 अभंग मुळी नुसत्या मुरलीवरती आणि समर्थांनी लिहिलेत. जसं 24 अध्याय 24 अवतार आपल्या भागवतामध्ये सांगितलेत सगळ्या देवांचे. पण जे एकच आहे म्हणजे काला, हा जो गोपाल काला जो आहे हा फक्त कृष्णाने केला आहे. आणि या गोपाल कालाचं वर्णनसुद्धा सगळ्या संतांनी केलेलं आहे. तुकारामांच्या गाथेमध्ये तर हे वर्णन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आणि वाचायला मिळतं. हा जो काला आहे ह्या काल्याचा खूप अर्थ आहे आणि म्हणून पण समर्थ काल्याचं अभंग करतायत. चाल गड्या वडज्या वाकड्या अंथरा घोगड्या सोड्या गाठोड्या शिदोरीच्या एक सोडी गुळपापडी तूप खिचडी सांडगी कुरवडी वर तेलाची शिदोरी गाठोड्या हो खऱ्या सोडल्या बऱ्या एकाच्या घाऱ्या एकाच्या पुऱ्या पोळी भात एकाचे भाकरी पिठलं केलं अमोल झालं त्यात लई तेल एकाची आंबील कांदे मिरच्या सर्व बसा पंक्ती ग्रास घ्या हाती मध्ये श्रीपती होऊ द्या रे वाकुल्या दावीत जा रे मुचमुचा शीत सांडू नका हात तुम्ही पुसा घोंगडीला घासा ब्रह्मा झाला मासा बोले रामदासा सत्यवाचा. म्हणजे सगळ्यात तुम्हाला ही गोष्टही माहिती आहे की सगळे देव झालेत मासे आणि म्हणून ते म्हणतायत. हा मला जेव्हा अभंग वाचायला लागले तेव्हा मला असं वाटलं आखो देखा हाल बहुतेक समर्थ सांगतायत. तिथे समर्थ 1000 असावेत, नवे कृष्ण समर्थ झाले असावेत आणि त्यांनी सगळं सांगतायत की मुलांना हात पुसा बरं घोंगडीला
हात नका बरं धुवू, कारण इतकी भक्ती श्रेष्ठ नाही आहे की अशी पटकन नुसती उच्चिष्ट खाल्लं आणि भक्त झालो, इतकी भक्ती सोपी नाही आहे. कारण हे जे आहेत गोप गोपी ह्या साध्या नाही आहेत, ह्यांनी हजारो वर्ष तप केल्यानंतर मग आता कृष्णाचं सान्निध्य मिळालं आहे आणि म्हणून ते सांगतायत की हात पुसा घोंगडीला, असं हे वर्णन वाचताना मला वाटलं. समर्थ म्हणतात की समर्थांच्या मते राम काय, कृष्ण काय, विठ्ठल काय, हे सगळं एकच आहेत. जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि जो कृष्ण आहे तोच विठ्ठल आहे. आणि म्हणून ते कृष्णाला, विठ्ठलाला, रामाला एका परमेश्वराच्या रूपातच बघतायत. राम अयोध्याचा वासी तोची नांदे द्वारकेसी, कृष्ण नामा ते धरेले बहुदैत्य संहारिले, सखया मारुती लागुती रूप दाबी चाप पाणी, पुढे भूभार उतरिला पांडवांशी सहाय्य झाला, आता भक्तांची यासाठी उभा चंद्रभागे तटी, राम तोची विठ्ठल झाला रामदासी भेटला, रामकृष्ण आणि विठ्ठल यांचं निश्चित दर्शन आणि समर्थामा झालं आहे, हे ह्या आपल्या अभंगातून दिसतंय. जसे समर्थ पंढरपूरला गेले आणि पंढरपूर तुम्हाला हाही अभंग माहिती आहे म्हणून मी हे काही लिहून नाही आणले की विठ्ठलाला पाहिल्यानंतर विठ्ठलाने रामाच्या रूपात त्यांना दर्शन दिलं आहे आणि येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, असं सुंदर वर्णन आणि त्या अभंगामध्ये आणि समर्थाने केलं आहे. समर्थाने आणखीन पण एक सुंदर कृष्णाचा अभंग केला आहे. पूर्ण ब्रह्म होय गे वर्णू मी आता काय गे, नंदच्या पापाचा यशोदा ती माय गे, क्षीरसागर वासी गे लक्ष्मी त्याची दासी गे, अर्जुनाचे घोडे धुता लाज नाही त्यासी गे, अनाथांचा नाथ गे त्याला कैसी जात गे, चोखा बेळा संगे जेवी दही दूध भात गे, नंदाचा दो नंद गे सर्व सुखाचा कंद गे, रामदास प्रेमे गाय नित्य ज्याचा छंद गे, असे अनेक अभंग समर्थांनी कृष्णावर पण लिहिलेले आहेत. समर्थ राममय होते म्हणून पंढरपूरला कसं म्हटलं हे माझं सांगून झालंच. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्व दूर अणु रेणूत आणि समर्थ रामाला पाहत होते. तर तोच राम कुठे पाहत होते तर उंच अशा कडेवरती तोच राम बसला आहे, समुद्राच्या खोलात तोच राम बसला आहे, नदीतून तोच वाहतोय, फुलातून तोच गंध देतोय, फळामध्ये तोच राम बसला आहे आणि म्हणून सर्व दूर आत बाहेर सर्व दूर रामच राम आहे. म्हणून त्यांनी खूप सुंदर अभंग लिहिला आहे. पहा पहा या जगात राम आहे, राम आहे, राम आहे, राम आहे, जग हे अवघे रामच सारा, अंतरी पाहे करी विचारा, एक सुवर्णी बहु अलंकारा, तद्वत पाही सर्व पसारा, बिना कछु नाही थारा, रामच राम ही घे घे सारा, दास म्हणे हा रामच भरला भरला उरला बोलच कुंडला. आपण सर्वसामान्य जण जेव्हा जगाकडे पाहतो तेव्हा आपण जग म्हणून जगाकडे पाहतो, जगातील माणसं पाहतो. पण संत हे जगाकडे जगदीश्वरून पाहतात, जिथे जग आहे तिथे जगदीश्वरला पाहतायत आणि म्हणून त्याने एक हिंदी अभंग लिहिला आहे. जिथं देखो तिथं राम ही राम, जिथं देखो तिथं पुरत काम, तृण तरुवर सातो सागर, जिथं देखो तिथं मोहन नागर, जल थल काष्ट पखान, आकाश चंद्र सूरज निज तेज प्रकाश, मेरे मन मानत राम भयो रे, रामदास प्रभुदे ऐसा कियो रे. सर्वदूर ते रामालाच बघत होते आणि राममय जीवन जगत होते. म्हणजे हे वाचताना आपण तो नेहमी अभंग म्हणतो एकनाथांचा, गुरुकृपांजन पायो मेरे भाई, अंदरही राम बाहेरही राम, अशाच प्रकारचा अभंग हे दोन्ही अभंग आणि समर्थांनी लिहिले आहेत. समर्थ म्हणतात की रिकामा जाऊन नैतिक्षण वेळ वाया घालवू नका बरं, कारण गेलेला वेळ परत मिळत नाही. कितीही पैसे खर्च करा, काय वाटेल ते करा, पण एकदा क्षण आपल्या हातातून गेला की तो पुन्हा येत नाही. म्हणून राम ह्याच्या मनात श्लोकात सुद्धा समर्थाने म्हटलं आहे, मना जे घडी राघवा विण गेली, ज्यांनी आपुले ते तू हानी केली. म्हणून समर्थ म्हणतात की रिकामा जाऊन नाही दे क्षण, प्रत्येक क्षण तू कसा कर, तर त्या कसा खरे अभंगात सांगतायत. घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना, एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले, चार प्रहर संसारात चावटीने नेले, रात्र काही झोप काही स्त्रीसंगे गेली, ऐसी आठा प्रहरांची वासलाप झाली, दास म्हणे तासभरा स्मरण करा सकाळ देतो, क्षणोक्षणी राम म्हणा म्हणूनही खुणावितो. दुसरा अभंग ते म्हणतात, परलोक पावन आहे तेथे लावी अनुसंधान, बाळपण मागे गेले पुढे तारुण्य आले, बोलता चालता रे वृद्ध झाले निमाले, आणिले काय येता काय न्यावे रे. खरंच आपण येताना काय बरं आणलं, येताना काही आणलेलं नाही आहे आणि जाताना काय देणार आहे, काही देणार नाही आहे. पण तेवढा पसारा गोळा केला आहे, हो केवढ्या साड्या, एवढा मोठं घर बांधलं आहे, पण मनात विचार केला बा की जे बरोबर नेणार आहे ते आपण त्याची काहीच तयारी केली नाही. जे बरोबर नेण्याकरता आपण इथे येतो आहे, कारण आपण किती संपत्तीही बरोबर येणार नाही आहे, पण पुण्य संपत्ती आपण किती गोळा केली आहे ती बरोबर येणार आहे. किती जेवलं हे येणार नाही आहे. जसं मग काय सांगितलं, अब ते वाचताना ऐकताना हसू आलं, मेनू बदला.
आपण काय जेवण्याकरता इथे आलो आहे का? आपण कशा करता आलो आहे? आपण कणकण ज्ञान मिळण्याकरता आलो आहे आणि त्या ज्ञानाचा म्हणजे पुण्य संपत्ती गोळा करण्याकरता आलो आहे आणि आपण खाण्यापिण्याच्या गोष्टी करतो आहे. फार वाईट वाटलं म्हणजे ऐकताना. आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत की बरोबर काय नेणार आहे ह्याचा तू विचार कर आणि बरोबर जे येणार आहे त्याचा ते सूक्ष्म जो देह आहे तो बरोबर येणार आहे. त्या सूक्ष्म देहामध्ये काय काय होतं हे सगळे सांगणारे आणि आता हे अभंग आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की बरोबर तुझा उद्धार तूच करायचा आहेस, कारण आपला उद्धार दुसरा कोण करणार आहे? माझ्या मला मीच करायचा आहे, माझा जप मीच करायचा आहे, माझे प्रश्न मीच सोडवायचे आहेत, तसा माझाही उद्धार मीच करायचा आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की जेव्हा तू जन्माला आल्यानंतर तू तुझं सार्थक कर. आणि म्हणून त्यांनी सार्थक कसं करायचं हे पुढच्या अभंगात सांगितलं आहे. सामना करण्याची गोष्ट ती पण तुम्हाला सांगितली. आपण ती गोष्ट नेहमी ऐकतो पण आपला अहंकार कुठेच गेलेला नाही आहे, कारण तो मागेच बसलेला असतो ना, जातच नाही तो. म्हणून ज्ञानेश्वरांनी किती छान म्हटलं की मोठ्यांच्या मागे लागतो, लहानांच्या मागे लागत नाही. आपण आपल्या भांडविलेला बोललो का कालने आलीस, कधी ती अहंकाराने एकतरी शब्द बोलते का? बिचारी गरीब असते, काहीच बोलत नाही. आपण एखादं वाक्य म्हणाच की लगेच कसे बोलतो हे ह्या गोष्टीवरून कळेल. सामना गडाला दोघं जण चाललेत, गुरु आणि शिष्य. आणि गडाचं काम बघता बघता आणि शिवाजीच्या मनात क्षणभर असं आलं, या सगळ्यांचा पोशिंदा मी आहे. गुरु कसा असावा? तोंडाने मोठ्याने बोलले नाही आहेत, नुसतं मनात आलं आहे, पण समर्थाने ते ओळखलं. आणि समर्थाने ओळखलं आणि म्हणून दाबा तिथे ती हे पडली होती, सगळ्यांना माहिती गोष्ट. आणि तो दगड अशी छोटासा दगड पडला होता, त्यांनी तो पाथरवटाकडून फोडून घेतला. आतमध्ये लहानशी बेडूक आहे आणि पुन्हा पाणी आहे. आणि त्यांनी विचारलं, शिवबा ह्याला पण ह्याचा पण पोशिंदा तूच आहेस नाही का रे? शिवबा अंतर्मुख झाला. शिवबाच्या लक्षात आलं की हा जो मला आता अहंकार आला होता की मी हा सगळ्यांचा पोशिंदा आहे. आणि म्हणून त्यांनी खूप सुंदर अभंग दिला आहे. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, तयाला फुटती पिंपळवट. नाही विहीर आणि मोठं, बुडाला पाणी कोण पाजतो. पहा पहा मातेची असतानी, चिंतिता मास रक्त मल पाणी. तयामध्ये विमल दुग्ध आणूनी, कोण निर्मितो, तो राम आम्हाला देतो रे. नसता पाण्याचे बुडबुडे, सदा सर्वदा गगन कोरडे. दास म्हणे जीवन चौघडे, घालू मिसडे पीक उगवितो, तो राम आम्हाला देतो रे. खरंच सर्व करता झरता हा राम आहे, पण मध्येच हा मी करता हा भाव आल्यामुळे आपण दुःखी होतो. आपलं दुःखी व्हायचं कारण मूळ हेच कारण आहे की राम करता हे आपण विसरतो. सर्व संसार मी केला, सर्व घरदार मी चालवलं, मी होते म्हणून घर चालते, या अहंकारामध्ये आपण जातो. आणि त्याच्यामुळे त्याप्रमाणे फळ मिळालं नाही की मग आपल्याला काय होतं, दुःख होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की राम करतायस, तू करता नाहीच आहेस. तू जर करता असेल तर आपण अनेक मागच्या वर्षी मी इथे यायचं ठरवलं, मी बॅग पण भरली, मी येऊ शकले का? म्हणजे मी नाही आले म्हणजे शहाणपण करत नाही आहे, म्हणजे असं काहीतरी कारण घडलं की मी नाही येऊ शकले. म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे जे कारण करायचं असेल तर राम हेच कारण आहे. आणि आज सुहास दादा आत्तापर्यंत 8 दिवस खूप होते आजारी, पण ते आले कारण समर्थांना त्यांना इथे आणून आणि एवढं मोठं कार्य करून घ्यायचं होतं. म्हणजे मी करता नसून राम करता आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, करता मी नसून राम करता आहे. ह्यासारखा तुम्ही आता अभंग पहा. करता एक देव, तेने सर्व केले, पयापायी सर्व कामा गये. तयापायी गर्व कामा नये. देहे हे देवाचे, वित्त कुबेराचे, तेथे या जीवाचे काय आहे. लक्ष्मी देवाची सर्व सत्ता त्याची, त्याविण जीवाची उरी नाही. दास म्हणे मना सावध असावे, दुश्चित नसावे काळ. म्हणून कर्तेपणा कधीही स्वतःकडे न देता भगवंताकडे द्या, रामाकडे द्या, असं आपल्याला समर्थ ह्या अभंगातून सांगता येईल. आपण जे बद्धजीव असतो तो देहबुद्धीवर जगत असतो. देह म्हणजे मी, पक्का भाव आहे. अहो किती ब्युटी पार्लर आहेत आमच्या तर पुण्यात, विचारूच नका. पण लहान लहान खेडेगावात जा, त्यातसुद्धा अनेक ब्युटी पार्लर आहे सुंदर दिसावं म्हणून. कारण आपल्याला आपल्या तरुणपणाचा आणि खूप गर्व असतो. पण तरुणपण आणि पैसा ही तर दुपारची सावली येते, आज उद्या नाही. अशाच प्रकारचा अभंग आपल्याला आणि समर्थ शिकवत आहेत की मी आणि माझं या देहबुद्धीमध्ये जीवन सगळं बर्बाद होतं. खरा मी कोण हा कळतच नाही. आज आपल्याला 6व्या समाजात तेच पाहिजे, खरा मी कोण. आणि असं होऊ नये, खरा मी न बघता आपलं जीवन संपू नये म्हणून आपल्या दासायचा आपण अभ्यास करतोय. नाही तर शेवटपर्यंत खरा मी कळतच नाही आणि खोट्या मीच्या आपण अभिमानामध्ये जगतो. आणि म्हणून समर्थात इतकं सुंदर वर्णन केले तरुणपणाचं. काय काय म्हणतात समर्थ की ज्याला अभिमान असतो की माझं नाक चाफेकळीसारखं आहे, माझे काही केस लांब सडक आहेत, माझे डोळे तर कमळासारखे आहेत, माझी चाल डौलदार आहे. तेव्हा समर्थांनी सुंदर म्हटले, डोळे चिरी व चांगले, वृद्धपणी सारख्या झाले,
ओले मातीचा भरोसा काय धरिसी माणसा, मुख रसाळ चांगले पुढे अवघे सुरकुतले, रम्य नासिक सरळे सर्व काळ पाणी गळे, कर्णभूषणे सुंदर पुढे जाहले बधीर, केस होता ती पांढरे लाल गळता न खरे, बहुसाल होते बळ पुढे जाहले निर्बळ, देह होते जे निर्बळ तेची जाहले ओंगळ, गर्व तारुण्याचा गेला प्राणी दिनरूप झाला, रामी रामदास म्हणे आता सावधान होणे. आता यावेळेला आपण जेव्हा आलोय यावेळेला मला अनेक जणी अशा वाटत आहेत, कोणाच्या हातात काठ्या आहेत, कोणाला काय काय लागलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात जोपर्यंत तुमचं देहामध्ये आरोग्य आहे तोपर्यंत तुम्ही काय करा, ह्या घळीमध्ये या डोळ्याने छान छान वाचा, कानाने चांगलं ऐका. एकदा कानाला ते लागलं मशीन की ऐकणं फार कठीण आहे. म्हणून ते आपल्याला सावध करतं की ज्या देहावरती तू प्रेम करतोयस, जो 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 देह नश्वर आहे त्यावर प्रेम करू नकोस आणि त्या देहाचा विनियोग कसा कर. आणि समर्थ हे आपल्याला सांगतायत, जसे आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ. जोपर्यंत तब्येत चांगली, आता आपल्या सगळ्यांना पटलं आहे, आता गुडघे दुखत आहेत, कमरेला पट्टा लागला आहे आणि असं इथे येऊन जीवन जगण्यात अर्थ नाही असं नाही, अर्थ आहे पण मग त्रास होतो. आणि म्हणून आपण चांगलं असेपर्यंत काय केलं पाहिजे, आपण आपलं उद्दिष्ट म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं हे जे उद्दिष्ट आहे ते आपण सफल करून घेतलं. म्हणून हे समर्थाने असे अभंग लिहिले आहेत. मध्ये मी एक गोष्ट वाचली ती की वाहपेक्षा आह श्रेष्ठ. एक फकीर होता आणि फकीर अनेक मैल धावून आणि बिचारा नमाज पढण्याकरता म्हणून एका ह्याच्यात शिरला, कारण त्या दिवशी मोहम्मद पैगंबर त्या मशिदीमध्ये येणार होते. आणि जेव्हा तो शिरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नमाज होऊन गेला होता. त्याला अत्यंत वाईट वाटलं, रडायला लागला, गडबडा लोळायला लागला. जवळ एक माणूस होतो, मला का रडतोयस, तर मला मी किती अन्न पाणी वर्ज करून आज अनेक दिवसापासून चालत येतोय, कारण मला तो नमाज मिळावा, आज मोहम्मद पैगंबरांची भेट व्हावी, पण काय दैव माझं, मला काही मिळालं नाही. आणि म्हणून तो एखाद्या पाण्याशिवाय जशी मासळी तडफडत तसा तडफडत होता. तेव्हा तो माणूस म्हणाला की मला आज बक्षीस मिळाले की मी अनेक वर्ष वेळेवरती येतो, म्हणजे माझी वाहवा झाली आहे. या वाहवाने शाबासकी ते एखाद वेळेला माणसाला शाबासकी मिळेल, पैसे मिळतील, पण तुझी जी आह आहे, आह म्हणजे तळमळ, आणि ही तळमळ परमार्थामध्ये हवी आहे. त्या तळमळीने आपण इथे येतोय. ज्यांना जे पट्टे पिट्टे लागले तर ते इथे का आलेत, कारण ती आह आहे. आह म्हणजे तळमळ, आणि तळमळ असल्याशिवाय आणि आपण ह्या ठिकाणी इतके तास बसू शकत नाही. म्हणून परमार्थामध्ये आह फार महत्त्वाची, तळमळ फार महत्त्वाची. म्हणून समर्थांनी म्हटले कल्याण करी रामयामय, तळमळ तळमळ होतची आहे तुझा तूची सावरी. म्हणून तळमळ महत्त्वाची. म्हणून आर्तता, म्हणून समर्थांनी खूप सुंदर अभंग लिहिला आहे. देवा तुझं कोठे रे पहावे, तुझं बिन कैसे रे राहावे, बहुविध श्रम करिता श्रमला, नेणो कोठे जाऊ न निजला, सकळ काही करीतची असे, नयनी पाहता न दिसे, दास म्हणे तो जगत जीवनू, तेथे माझे तनू आणि मनू. जिथे भगवंता तू आहेस तिथे माझं तन आणि मन आहे, आणि तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, अशी आर्ततेने आणि समर्थ आणि त्यांना हाक मारतायत. आणि समर्थ एका आर्ततेने नारायणाला बोलवत आहेत, धावा धावा नारायणा, दावी पाय मजदीना, जैसा जळावीण मीन, तळमळी रात्रंदिन, आपा न करी आळस, प्राण झाला कासावीस, दास म्हणे विठाबाई माझी करुणा येऊ जावी. तुला माझी करुणा येत नाही का रे, तुला एवढा मी बोलवतोय, तू येत नाही आहेस. शेवटी ते चिडले आणि म्हणतायत, भांडण करतायत. जो आपल्या प्रेमाचा असतो ना त्याच्याशीच आपण भांडू शकतो. आई मुलाशी भांडते, मुलगा आईशी भांडतो, कारण अनन्य प्रेम असतं. आता घरी बघते मी, आईने मारलेलं असतं ना त्या नातवाला, आणि भांडून आई कुठेतरी बाहेर गेली असते. मुलगा शाळेतून आला की पहिल्यांदा म्हणतो आई कुठे आहे, अरे मगाशी एवढी शिक्षा खाल्लीस ना. म्हणजे हे जे अतूट प्रेम आहे, जसं आईचं मुलाचं तसं भक्त आणि भगवंताचं अतूट प्रेम आहे. आणि म्हणून समर्थ आता रामाशी भांडतायत. मागे कैसे भक्त तारिले, माझे बळ काय झाले, काय अपराध माझे शिरी, मज मोकलिले हरी, शरणे निघालो मी तुझं, कोठे राहिली पातके, सांग सांग पंढरीनाथा. आता भांडावया आलो आता, आणि म्हणून ते भांडतायत की पंढरीनाथा तू कुठे गेलायस, तू ये आणि मला दर्शन दे. अशा प्रकारे नारायणाला ते आर्ततेने अत्यंत प्रेमाने आणि साथ घालतायत. आपण नामाचा महिमा करणारे सुद्धा अनेक अभंग समर्थांनी लिहिलेत. नामाचा महिमा सगळ्यांनीच गायला आहे. हरिपाठचा संबंध नुसता नामाच्या महिमावरतीच आहे. तुमचे गोंदलेक महाराज नामावतार त्यांना म्हटलेलं आहे, कारण काय की सोपं आहे आणि कलियुगामध्ये नामासारखं श्रेष्ठ दुसरं साधन नाही. म्हणून आपण इथे रोज सकाळ दुपार संध्याकाळ नाम घेतो. ह्याचं कारण असं, हे नाम घेऊन घरी जा आणि घरी पण हे नाम सतत स्मरण करा, कारण तुमचा उद्धार जो आहे या बाकीच्या युगांपेक्षा या कलियुगामध्ये उद्धार जर लवकर व्हायचा असेल तर तो फक्त कशाने होतो,
नामाने होतो. म्हणून नाम तुम्ही घ्या असा सर्व ससा संतांनी म्हटलं आहे. समर्थाने सुद्धा याच्यावरती अनेक अभंग लिहिले आहेत. त्यातला एक जरा मला खूप छान वाटला. खरं म्हणजे परीक्षा मी एक वही केली होती आणि दरवेळेला मी अभंग आवडले की त्या वहीवरती नोंद ही बघा सगळी माझी वही जवळजवळ पाऊण भरली अभंग आवडल्याचीच. मग मला कळेल ना की 1च तास दिले आणि आता नामावरती इतके अभंग पाहिले सगळेच मला आवडायला लागले. कोणचा लिहावं बुवा त्यातल्या त्यात मला आवडलेला म्हणून मी वाचून दाखवते. नाम जपे चंद्रमौळी नाम जपे वाल्याकोळी नाम जपे हिमनग बाळी हृदय समूळी वाहत असे नाम जपे अजामेळ नाम जपे ध्रुव बाळ नाम जपे ते गोकुळ आबाल वृद्ध सर्वही नाम जपे अभिमन्यू नाम जपे उपमन्यू नाम जपे तो ब्राह्मणू पहा दरिद्री सुदामा नाम महिमा आघाद नरनारी होती शुद्ध ठसावला पूर्ण बोध रामदासांतरी. दुसऱ्या अभंगामध्ये आणि संबंध समर्थ शुद्धी सांगतायत. आपल्या देहाची शुद्धी आपण रोज सकाळी आंघोळ करून करतो. आपल्या पैशाची धनाची शुद्धी आपण दान करून देतो. पण आपली अंतरंग शुद्धी कशी करायची ते समर्थ सांगतायत. वाणी शुद्ध करी नामी चित्त शुद्ध होय प्रेमी कर्ण शुद्ध करी कीर्तनी घ्राण शुद्ध करी सुमनी त्वचा शुद्ध करी रज मस्तक नमिता पदांबुज करशुद्धी राम पूजिता पादशुद्धी देवळी जाता राम पायी राहता बुद्धी रामदास सकळ शुद्धी. अशा प्रकारे आपण त्या ज्या आपले जे आहेत अवयव म्हणजे कामाने आपण श्रवण करावं जे आपण आता करतोय. हाताने आपण नामस्मरण करावं मुखाने आपण त्याचं स्तोत्र म्हणावं आणि अशा प्रकारे आपल्या देहाची शुद्धी आंतरिक ह्याच्या जे आपले अवयव आहेत या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्याची शुद्धी कशी करावी हे समर्थ आपल्याला ह्या ठिकाणी शिकवत आहेत. जोपर्यंत अंगात पायात ताकद आहे तोपर्यंत देवळात जा. रोज त्या रामाचे या कृष्णाचे विग्रह बघा. आपल्या मनात साठवा त्या रामाला घरी घेऊन या आणि त्याचं रामाचं नामस्मरण करा. अशा प्रकारचा उपदेश आणि समर्थ आपल्याला करतायत. एकदा जेजुरी गडावरून समर्थ जात होते घाईत होते आणि त्यामुळे जेजुरी गडावर ते जाऊ नाही शकले जात नव्हते. इतक्यामध्ये शिवबा आला आणि शिवबा मला चला आपण दोघं गडावर जाऊया आणि म्हणून दोघं जण गडावर गेले आणि खंडोबाचं दर्शन घेतलं आणि शिवबा अंतर्धान पावले. तेव्हा समर्थांच्या लक्षात आलं हा शिवबा नसून आणि हे कोणी स्वतः खंडोबा आला आहे आणि म्हणून त्यांनी खूप सुंदर असा अभंग लिहिला आहे. देव शिवाचा अवतार जाऊनी बसला गडावर एक निळ्या घोड्यावर एक ढवळ्या नंदीवर एक विभूतीचे लेणे एक भंडार भूषणे रामदासी एक झाला भेदभाव बुडाला. म्हणजे तो आणि मी एक आहोत. द्वैत त्यांचं गेलं आणि अद्वैतामध्ये झाले. जीवनात सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु कोण सद्गुरू कोण हे समर्थ सांगतायत. 5व्या दशकामध्ये मागच्या वर्षी जगा तुम्ही तोच अभ्यास केला. गुरुच्या ओव्या कमी आहेत पण या सत्शिष्याच्या ओव्या जास्त आहेत. 104 ओव्यांचा आणि हा सत्शिष्याचा जो आहे समास हा मोठा आहे. का त्याचं काय बरं कारण समर्थांचं म्हणणं असं की तुम्ही सत्शिष्य व्हा म्हणून किती गोड अभंग तो सगळा समास हे सगळा नेहमी वाचावा आणि त्याप्रमाणे वागायचा तुम्ही जर प्रयत्न केलात तर तुम्हाला सद्गुरू आपोआप येतील. सद्गुरूच्या मागे जाऊ नका. जसं फळ पिकलं की पक्षाला बोलवावं लागत नाही ये रे आणि फळ खा तो आपोआप येतो आणि फळ खातो. तद्वातच तुम्ही तुमचं शिष्यत्व वाढवा. तुम्ही अंगात सगळे गुण तुम्ही जर आणलेत सद्गुरू आपोआप येतील. कारण आज समाजात काय विदारक चित्र दिसतंय. कोणी उठतोय सद्गुरू बनतोय आणि त्या शिष्याकडून नको नको त्या गोष्टी करून घेतोय आपण बघतोय. म्हणून समर्थाने 400 वर्षापूर्वी आपण जागं केलं आहे की तुम्ही शिष्य व्हा आणि म्हणून समर्थ म्हटलं की गुरु कोण शिष्य कोण आणि त्याने एक सुंदर अभंग लिहिला आहे की एक तो गुरु दुसरा एक सद्गुरू सद्गुरू कृपे वाचुनी न कळे ज्ञान विचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती गुरु केला परी ते नाही आत्मप्रचिती म्हणून वेगळा सद्गुरू निराळा लक्षामध्ये कोणी एक साधू विरळा सद्यस्थिती नसता विपत्ती रामदास म्हणे कैसी होईल रे गती. म्हणून समर्थ म्हणतात जो गुरु करण्याकरता तुम्ही ताऊन सुलाखून काढा आडक्याचे तीन हे सगळे आपण अभ्यासक आहोत त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. पण हा अभंग चांगला आहे म्हणून मी हा वाचून दाखवला. श्रीराम हे समर्थांचा उपास्य दैवत होतं. त्यांचे सद्गुरूसुद्धा होते आणि म्हणून त्यांचं भावविश्व हे सगळं रामाभोवती होतं. रामाच्या दर्शनाची त्यांना खूप ओढ होती. सतत त्यांना वाटायचं की आपल्याला रामाचं दर्शन व्हावं म्हणून खूप सुंदर त्यांचा वियोग ते सहन करू शकत नव्हते म्हणून त्यांनी खूप सुंदर अभंग लिहिला आहे. आता चालीत म्हटलं तर तुम्ही हसाल कारण माझा आवाज तर काही एवढा गोडबीड नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त वाचून दाखवते. रामा हे दयागना स्वामी राघवा प्रथम का मला सवय लाविली मग उपेक्षणा की नवे बरी सकळ जाणशी अंतरस्थिती मग तुझ्या प्रती काय विनंती दास तुमची वाट पाहता बोलता नये कंठ दाटतो. किती आर्तता आहे की रामा तूच मला जवळ घेतलंस तूच सगळंचं दर्शन दिलंस आणि आता का रे उपेक्षा करतोस आता का माझ्यापासून लांब झालास अशी आर्ततेने आणि समर्थ रामाला काय करतायत त्याचा वियोग सहन न झाल्यामुळे दुःख व्यक्त करून आणि रामा दयाघना असं गोड शब्दाने त्याला बोलत आहेत.
समर्थांचे आवडते शब्द म्हणजे आवडपामध्ये यत्न तो देव जाणावा. आपण एखादा प्रयत्न करतो आणि गोष्ट आपल्याला जमली नाही की म्हणतो माझ्या दैवातच नव्हती हो. समर्थ त्याला मान्य नाही. समर्थांना रेखा दिदुकी पुसुदी जापे समर्थच म्हणतायत आणि म्हणून ते म्हणतात की तुझा यत्न कमी पडला, तुझा प्रयत्न कमी पडला आणि म्हणून तुला काय होलंय की तुला ती गोष्ट जमली नाही आहे. आता त्याच्यामध्ये मुख्य मोठा आपला शत्रू म्हणजे आळस. थोडासा प्रयत्न करतो, जसं आपण आम्हाला जेव्हा पहिल्यांदी आता तुम्हाला खूप मदत मिळते. आम्ही जेव्हा हे सोडवले आपले प्रश्न तेव्हा आपल्याला काही पण नाही मिळायचं. आता एखादा अभंग तुमचा मनाचा श्लोक सापडला की तुम्ही दिवसभर इतका आनंद मानायचे, सापडला पाहिजे मनाचा श्लोक. आता कसं तुम्हाला असेच मी कधी शिबिराला न आल्यामुळे मला इथे कधी फायदा नाही झाला. आईच खरी माझी समीक्षक होती, अक्का नाही मी येणाऱ्या, पण त्या कधी सांगायला नाही आम्हाला काहीच. त्याच्यामुळे तो सापडला, एखादी ओवी सापडली की इतका आनंद व्हायचा की मिळाला बा. म्हणून प्रयत्न तुम्ही जर करत गेलात तर तुम्हाला काय मिळतं, तर आळस हा शत्रू जो आहे हा झटकून टाका. आणखीन काय करा, हा सुंदर त्यांनी अभंग लिहिला आहे. आळस खोटारे बापा, तुष्ट पुष्ट मोठा घाटा, व्यर्थचे ताठा रे, आळस मोठा तोची करंटा, जाईल कोणे वाटा रे. मग ते म्हणतात दास म्हणे रे यत्ने अवचटा, वैभव तुम्ही लुटा रे. जसं भागवतामध्ये कलियुगाचं वर्णन केलं आहे, त्या कलियुगावरती समर्थांनी सुद्धा खूप अभंग लिहिले. कलियुगाचं वर्णन वाचताना अंगावर काटे येतात आणि कौतुक असं वाटतं की 5000 वर्षापूर्वी भागवत लिहिलेला तोच सगळा तंतोतंत कसं बरं बुवा मग कसे द्रष्टे होते. त्यावेळी त्यांनी जे लिहिलं आहे की तुमच्या अन्नाचा विक्रय दुकानातून होईल. आता होतो आहे ना, पोळ्या मिळत आहेत, भाजी मिळते, भाकरी मिळते, सगळा विक्रय होते. पुरुष बायकांसारखे वागतील, बाई पुरुषांसारखे वागतील. असं म्हणजे मी जेव्हा भागवत सांगत की इतकी लाज वाटते, मी तो सगळा भाग गाळून टाकूनच पुढे जाते. कारण काय सगळं हेच बघतोय आपण. आणि असा विदारक चित्र या कलियुगाचं आहे. तेच कलियुगाचं वर्णन आणि समर्थही करतायत. कामधेनु मोकलिले, घरी गाढव पाळिले, उपटुनी कल्पतरू केला शेराचा आदरू, सांडूनिया चिंतामणी वेची दहीवरचे पाणी, गेले हातीचा निधान केले कवडीचे साधन, परीस रागे हुंडालीला हाती पाषाण घेतला, रत्ने सांडूनी आदरे वेचो लागला खापरे, केली साखर परती सुखे तोंडी घाली माती. आणि अशा प्रकारे जे जे खरं आपल्याला उपलब्ध होतं, जे आपल्याकडे पूर्वीच्या काही आयुर्वेदामधली औषधं होती ती सगळी औषधं सबंध झाडं बिलं कापून टाकली आपण. म्हणून त्यांनी म्हटले कामधेनू गेले आणि गाढव पाळतोय आपण. एवढ्या चांगली आपली औषधं होती, ती औषधं आता आयुर्वेदाची अमेरिकेत जात आहेत, त्याची ती पेटंट घेऊन जात आहेत. आणि मग त्या बाटलीतून जेव्हा महाग आपण औषध पितोय, म्हणजे आपण किती वेडे आहोत. सगळं आपल्याकडे होतं पण सगळं आपण घालवलं आणि आपलं तिथलं आलेलं खूप चांगलं म्हणून आपण पीत बसतो, आपण घेत बसतो. समर्थाने आपल्या ह्याच्यामध्ये हेच वर्णन केलं आहे की रत्ने सांडतोय आणि खापरं गोळा करतोय. ही स्थिती आता आपल्यावरती आलेली आहे. एकदा रामनवमीच्या उत्सवामध्ये समर्थ रामायण सांगत असताना ही पण गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की कण्हेरीची फुलं पांढरी आहेत, तिथे सूक्ष्म रूपामध्ये आणि बटू रूपामध्ये आणखीन मारुती बसले ते माले की फुलं लाल रंगाचे आहेत. दोघांमध्ये खूप वाद, दोघंही ज्ञानवंत. हे माले पांढरी मी पाहिलेत, ते माले मी लाल रंगाचे पाहिलेत. शेवटी भांडण विकोपाला गेलं, बिभीषणाला विचारलं, मारुतीला गेली लंकेमध्ये. बिभीषण माले दोघांचे बरोबर आहे. समर्थ म्हणतात पांढरी फुलं, हो बरोबर आहे, पांढरीच फुलं आहे. आणि तू म्हणतोस लाल, बरोबर आहे, लाल फुलं आहेत, कारण तू क्रोधिष्ठ असल्यामुळे तुझे डोळे लाल झाले होते आणि म्हणून तुला फुलं कशी दिसली, लाल दिसली. आणि म्हणून जेव्हा पुन्हा पुढे समर्थ गेले रामेश्वरला, तेव्हा रामेश्वरून मारुतीबी तेव्हा लंकेत नेलं आणि बिभीषणाची भेट घालून दिली. कारण भेट का झाली, कारण ह्याच्यावरून ह्या अभंगावरून कळतंय. धन्य हे नगर, धन्य बिभीषण, धन्य वरदान समर्थांचे, जया लागी कृपा समर्थ हनुमंता, उपासना स्वतः राघवाची. राघवाचे कृपे भेटी झाली, भेटी याची झाली, लंकादेवी आली भेटी लागी. भेटीचा हा लाभ मारुतीच्या संगे, पुष्पाचे योगे लाभ झाला. शके 1554 ते 1566. आणि समर्थांनी तीर्थयात्रा केली आणि करत करत जांबेला आले. जांबेला आल्यानंतर आईची भेट झाली आणि आईचे डोळे सगळ्यांना माहिती आहे की रडून आईचे डोळे गेल्यामुळे आंधळी झाली ती आई. त्याने आईच्या डोळ्यावरनं हात फिरवला, पुन्हा दृष्टी आली. तेव्हा आईला आनंद झाला आणि आईने एवढंच विचारलं की अरे तू हे भूतचेष्टा कुठे शिकलास. आणि त्यावेळेस जो अभंग म्हटलाय हाही सगळ्यांना माहिती आहे का, म्हणून इथे माहिती आहे ना, हे भूतचेष्टा. अरे लागे कौशल्याचे स्तनी, त्याची भूत गे माय, सर्व भूतांचे हृदय, नाम त्याचे रामराय, रामदास नित्य गाय, तेची भूत गे माय. हा सगळा म्हणत नाही, कारण आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. एकदा माहुलीला समर्थ आणि हे भेटले, तुकाराम भेटले
ते एकमेकांना, आता आपण एकमेकांना भेटलो की विचारतो तू कुठली आहेस, कुठून आलीस, तुझं नाव काय. त्यांनी अभंगाने एकमेकांनी आपल्या अभंगातून आणि सगळी प्रस्तावना, आपलं सगळं चरित्र पहा. आपण हल्ली तर फॅडच निघाले आत्मचरित्र लिहायची. जो तो उठतो तो आत्मचरित्र लिहितो. संत कधी आत्मचरित्र लिहित नाहीत, कारण संतांच्या मते संत काहीच करत नसतात. भगवंता त्यांच्याकडून करून घेतो, करता ते नसतात. म्हणून ते आत्मचरित्र लिहित नाहीत, पण त्या अभंगाच्या रूपाने ते चरित्र लिहितात. आणि म्हणून खूपदा असं वाचताना म्हणजे वाटतं की समर्थांचं चरित्र वाचतोय की काय, ह्या अभंगातून लक्षात येतं. तेव्हा जेव्हा दोन संतांची भेटी झाली तेव्हा दोघांनीही आपापले अभंग लिहिले आणि आपल्या अभंगातून त्यांनी दाखवलं की मी कोण आहे. तुकाराम दाखवलं ते कोण. ते अभंग फार मोठे आहेत, म्हणून फक्त त्याचा आपण उल्लेख करूया. शके 1570मध्ये चाफळला रामनवमीचा उत्सव झाला आणि रामनवमीचा उत्सव समर्थांनी सुरू केला. आणि सगळं चाफळचं जेव्हा सौंदर्य पाहिलं, रामाचं मंदिर पाहिलं, उत्सव खूप मोठा थाटात केला. त्यामुळे एक बहारदार असा अभंग समर्थांनी लिहिला आहे. भोवता डोंगराचा फेरा, मध्ये देवाचे शिखर, पुढे मंडप सुंदर, दवाखानांचा हा 20 गाडव्यांचा आहे. एवढा सगळा न लिहिता मी फक्त शेवट लिहिला आहे. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो ध्यानरूपे. आणि ह्या ओळीने शेवट केला आहे. अशा प्रकारे समर्थांनी एकदा आणि शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी हातात नंगी तलवार घेतली आहे आणि वेड्याचं सोंग घेतलं आहे. आणि कोण पुढे येतो आहे ही पण गोष्ट आपल्याला असल्यामुळे हाही मी की अभंग लिहून नाही आणला आहे. कल्याण स्वामी कसोटीला उतरलेत. आणखीन तर पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी, रामनामे हाक देवदी डोई कंडोळी, हाही काही आपल्याला लिहायची गरज नाही, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. समर्थ एकदा परळी येऊन येत होते आणि त्यावेळेला पालीला 2 शाहिरांमध्ये भांडणं सुरू होती. भांडणं म्हणजे एकाने एक रचना करायची आणि त्याला उत्तर दुसऱ्याने त्याच ह्याच्यामध्ये काव्यामध्ये द्यायचं. हे सगळं समर्थ पाहत होते. समर्थ घोड्यावरनं उतरले, कारण त्यावेळेला समर्थ घोड्यावर बसण्यात नेमबाजीमध्ये अत्यंत कुशल होते. घोड्यावरनं उतरले, हातामध्ये डफ घेतला आणि त्यांनी डफ गाणी म्हणून 10 कडव्यांचा एक अभंग म्हणजे एक चढ टाकला. तो खूप सुंदर अभंग आहे, आपण थोडक्यात पाहूया. किती पृथ्वीचे वजन, किती आंघोळे गगन, सांग सिंधूचे जीवन किती टाक, वायू सरिसे उडती, सांग अणुरेणू किती, 184 उत्पत्ती रोम किती, किती आकाशीचा वारा, किती पर्जन्याच्या धारा, तृण भूमीवरी चतुरा सांग किती, 18 भार वनस्पती, भूमंडळी पाने किती, फुले फळे जाती किती सांग आता, जे जे पुसिले म्या तुझ ते सांग आता मज, अनंत ब्रह्मांड बेरीज किती झाली, श्रोती व्हावे सावचित्त, आपा सांगतो गणित, सर्व आहे अगणित सत्यवाचा, रामदासाचे विनोदे, सोडा अहंतेची ब्रिदे, मग सर्वही आनंदे सुखी राहा. परमार्थात सगळ्यात मोठा जो शत्रू कोणता असेल आणि तो म्हणजे संदेह. आणि ह्या संदेहामुळे कितीतरी लोकांचा कसा घात होतो हे आपण अनेक वेळा बघतो. म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ह्या जोडीवरती खरं हा परमार्थ पूर्ण होतो. सद्गुरूंनी सांगितलं एखादी गोष्ट करा की त्याच मार्गाने तुम्ही जर गेलात श्रद्धा ठेवून तर तुम्हाला निश्चितपणे काय होतं, तुम्हाला जे हवं ते फलित मिळतं. आणि म्हणून समर्थ म्हणतायत मुक्त तो निसंदेह, बद्ध तो संदेह, संदेहाचा देह कामा नये चित्त दुश्चित सर्वदा, लागली आपदा संशयाची, संशयाच्या संगे समाधान भंगे, खेद अंगी लागे अकस्मात सुख दुःख कालवले, साधकाशी केले संदेहाने, संदेहाचा घात तरी एक सारा, दास म्हणे रे करा निरूपण. म्हणून संदेह ठेवून ठेवू नका. जे नाम घेतोय, जो ग्रंथ वाचतोय त्याच्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून तुम्ही जर काम केलं तर तुमचं काम फत्ते होईल. हेच आपल्या समर्थ सांगतायत. समर्थ यांनी आपल्या 205 श्लोकामध्ये एक श्लोक लिहिला आहे, जगी सर्वसुखी असा कोण आहे, आणि विचारी मना तुझी शोधूनही पाहे, त्याच धर्तीवर समर्थाने एक अभंग लिहिला आहे, संसारात सुखी कोण हो विचारी, दुःख घरोघरी एका घरी नाही संतानाचे सुख, एक तो विन्मुख राजद्वारी, कोणी वृत्तीहीन कोणी वित्तहीन, रोगार्णवी मग्न झाले किती, यासाठी मना हे मानू नको खरे, आपुल्या विचारे राहे बापा, रामदास म्हणे सुख रामापाशी, तेथे तुका राहाशी निश्चळता. म्हणजे सुख ज्याच्यापासून सुख खरं प्राप्तीच करता आपण प्रयत्न करतो तेच मुळात चुकतं. अशाश्वतापासून सुखाकरता प्राप्ती करता जातो आणि म्हणून सुख मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत सुख जे आहे ते रामापाशी आहे. तू जर रामापाशी गेलास आणि रामाचे जर चिंतन केलंस, त्याची जर उपासना केलीस तर तुला काय मिळेल, सुख मिळेल. म्हणून ते पुढे म्हणतायत त्याच्याकरता काय करायला पाहिजे, पतित पावन नाम जयाचे, दुःख शोक निवारी, दास म्हणे हरिभजन करावे, सारासार विचारी,
त्यासाठी काय करावं म्हणून उत्तम सांगतायत. जा 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 झटका रे गुरुपदी जाऊन हटका रे, राम रसाचा घ्या तुम्ही घुटका तेव्हाच होईल सुटका रे, औट हापांचा मळा रे राबती 12-16 रे, विधात्याने बाग लाविली अमृताची वेळा रे, 9 दरवाजे खिडकी रे त्यावरती एक फिरकी रे, तेथे जा खाऊन गिरकी प्राण्याचिन्मय स्वरूप ओळखी रे, उलटा मार्ग नीट रे तसाच होय बा धीट रे, रामदास हुदला सांगतो मोक्षपदाची वाट रे. म्हणून तुला जर मोक्षपदाला जायचं असेल, सुखी व्हायचं असेल, तर तू काय केलं पाहिजेस, तर तू गुरुपदी जाऊन हटका रे, सद्गुरू करून त्यांच्या मार्गाने तू गेलास तर तुला निश्चित मोक्षपद मिळेल आणि निश्चित तुला सुख मिळेल. समर्थ पुरे म्हणतात की खरा श्रीमंत कोण. आपल्याला वाटतं ज्याच्या घरासमोर गाडी आहे, ज्याचा बंगला मोठा आहे, त्याच्याकडे मुलं बाळं सगळी संपन्नता आहे, तो श्रीमंत. ते म्हणतात ही खरी श्रीमंती नाही. खरा श्रीमंत कोण, ज्याच्याकडे सगळं काहीही नाही पण ज्याच्याकडे समाधानी वृत्ती आहे, तो श्रीमंत. जो हा खरा श्रीमंत कोण, की जसे आपण जसं आमच्या वसंतनगर जापामा एक झोपडपट्टी लागली आहे, एकदा खूप पाणी शिरलं आणि पाणी शिरल्यानंतर ते सगळेजण म्हणाले आज अगदी आनंद आहे, आपण वडापाव खाऊ, आणखीन आनंदात राहतो. खरा श्रीमंत काही नाही आहे, खायला नाही आहे, राहायला नाही आहे, घालायला कपडे नाही आहेत, तरी पण ते ज्या आनंदात आहेत तो खरा श्रीमंत. समर्थ म्हणतात दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाची सांगती राम एक. राम एक माता राम एक पिता, राम सर्व भ्राता सहोदरू, सहोदरू विद्या वैभव कांचन सर्व ही स्वजन राम एक. राम एक स्वामी रामची कैवारी, राभतो संसारी राम एक. राम एक ज्ञान राम एक ध्यान, रामे समाधान रामदासी. म्हणजे खरी श्रीमंती जी आहे ती भगवंतापाशी आहे, रामापाशी आहे आणि म्हणून मी खरा श्रीमंत असं समर्थ म्हणतायत. पण दासाची संपत्ती म्हणजे काय, एक सीतापती. समर्थांचे 2 लाडके शब्द आहेत, ते म्हणजे विवेक आणि वैराग्य. या विवेक आणि वैराग्याच्या जर का तुम्ही जोडीवरून म्हणजे या पटरीवरून म्हणजे या रुळावरून तुम्ही जर चाललात तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला निश्चित आणखीन तुम्हाला जे हवं ते मिळेल. म्हणून विवेक आणि वैराग्य तुम्ही सोडता कामा नये समर्थ सांगतायत. समर्थांचा पुढे असा विचार आहे, म्हणजे म्हणतायत की सगळ्यामध्ये ह्याच्यामध्ये जर मुख्य शत्रू जो कोण असेल तो हा अहंकार हा शत्रू आहे. समर्थ म्हणतात जर का हा मी आला म्हणजे अहंकार आला तर भगवंत दूर होतो. म्हणून आपण या अहंकार शत्रूला आपण दूर केलं पाहिजे. सुंदर अभंग त्यांनी लिहिला आहे. ऐकारे साधका मनी धरी आपुले हित, सांडूनी अहंभाव भावे भजरे भगवंत. घराशी संत आला म्हणून बोलीनी शिणवावा, ऊस गोड झाला म्हणून म्हणजे मुळ्यासकट खावा, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून बहुत दिवस राहावा, गावाचा प्रभू झाला म्हणून गावची बुडवावा. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजना मनमोहना. आणि अशा प्रकारे सांगतायत की विवेकाने वागावं. सगळं मिळते सोपं म्हणून काय मुळासकट खायचं का आपण. देवा अंगी विंचू म्हणून कंठी कवळावा, फुका हत्ती झाला म्हणून भलत्याने घ्यावा, चंदन शीतल झाला म्हणून उचलून प्यावा, वडील रागे झाला म्हणून जीवेची मारावा. असा एक मोठा अभंग आणि समर्थांनी लिहिला आहे. समर्थांची तुळजापूरची जी भवानी आहे कुळस्वामिनी आहे, ती त्यांची कुळस्वामिनी आहे आणि भवानी माता आहे. समर्थांनी मग जेव्हा प्रतापगड झाला तेव्हा सगळ्यांनी ते आपण तुळस्वामीला म्हणजे तुळजामातेचं आपण दर्शन घेतलं आहे. तिला सबती रामवरदायिनी म्हटलं आहे आणि ह्या रामवरदायिनीवर त्यांनी एकंदर 8-10 स्तोत्र लिहिले आहेत, असे अनेक अभंग पण लिहिले आहेत. अनंत युगाची जननी तुळजा वरदायिनी, तिचे स्वरूप उमजोनी समजोनी राहे तो ज्ञाना. शक्ती विणे कोण आहे हे तो विचारून पाहे, शक्ती विरहित न राहे यश कीर्ती प्रताप. शिवशक्तीचा विचार अर्धमारी नटेश्वर, दास म्हणे हा विचार तत्वज्ञानी जाणती. शिवशक्तीचा विचार म्हणजे अर्धमारी नटेश्वर किंवा प्रकृती पुरुष. शक्तीशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून जीवनाला शक्ती फार आवश्यक आहे. म्हणून शक्तीला फार महत्त्व द्या, शक्ती कमवा असं समर्थ सांगतायत. षड्गुणेश्वर असणाऱ्या भगवंताचं वर्णन सर्व संतांनी केलं आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणे, सुंदर ते ध्यान गोड तुझे रूप. हे सगळ्या संतांनी तसं भगवंताचं वर्णन केलं आहे. समर्थाने सुद्धा या निर्गुण निराकाराचं वर्णन फार सुंदर केलं आहे. चालत नाही बोलत नाही हालत नाही तू निरंजन, दिसत नाही भासत नाही नासत नाही तू निरंजन, करीत नाही धरीत नाही हरीत नाही तो निरंजन, निर्मळ जो तो निश्चळ जो तो दासची जो तो निरंजन, नामची नाही रूपची नाही चंचल नाही तो निरंजन. अशा त्या निरंजनाचं, निरंजनमध्ये परब्रह्म परमेश्वर आणि त्याचं वर्णन भगवंतांनी या समर्थाने केले. गुरु महात्माची पदं त्या समर्थाने अनेक लिहिली आहेत आणि अनेकपैकी एक खूप सुंदर आहे. त्रिविध तापहारक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, स्वात्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे हे निजगुज हे गुरुपाय, भक्तिपंथासी लाविती हे गुरुपाय, नयनी श्रीराम दाविती हे गुरुपाय, सहम शांतीचे आगर हे गुरुपाय, पूर्ण कृपेचे सागर हे गुरुपाय,
रामदासाचे जीवन हे गुरुपाय, सकळ जीवांसी पावन हे गुरुपाय. आणि अशा या सद्गुरूंवरच्या पावलांवरती आपण नमस्कार ठेवून पुढे जाऊया. समर्थांचे गुरु श्रीराम, त्यांच्या प्राप्तीसाठी 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तपश्चर्या केल्यानंतर रामाचं दर्शन झालं आहे, आनंद वाटला आहे. आणि म्हणून ते सगळ्यांना सांगतात, कारण ती करुणाष्टकं सगळी ह्या जी लिहिली आहेत त्या 12 वर्षात लिहिली आहेत. कारण संबंध घरदार सोडून मी आलो आहे, आई वडिलांना सोडून आलो आहे, आणि आल्यानंतर रामा तूच सगळं माझं सर्वस्व आहेस. म्हणून जे करुणाष्टक आहे ते एक दिवशी करुणाष्टकावरती एक जण बोलणारच आहे, किती गोड करुणाष्टक आहेत. आणि म्हणून ह्या रामाचा विरह सहन होत नाही. 12 वर्षे केवढी तपश्चर्या करावी हो. 12 वर्षी पहाटे उठून आणि 13 कोटीचा जप केला आहे, गायत्री मंत्राचा जप केला आहे, पाण्यात उभं राहून की माशांनी पाय खाल्लेत, अशी स्थितीमध्ये केल्यानंतर राम भेटणारच. आणि म्हणून त्यांना रामाचं दर्शन झालं आहे. त्यांनी खूप सुंदर अभल्य हो पाहिला, देव देखीला रे देव देखीला, मी देवाला पाहिलं. तसं रामकृष्ण परमहंसांना विचारलं आहे विवेकानंदांनी, तुम्ही देव पाहिलात का? हो पाहिलं आहे, तुला जेवढं पाहिलं तेवढा मी पाहिलं आहे, असेच समर्थ म्हणतात. हो मी देव देखीला मी देव पाहिला. सुखसागर उचंबळले, जळ तुंबळे, दुःख सिंधू निमाला, सेवकासी ज्ञान दिले, काम साधले, देव दर्शन झाले. आत्मशास्त्र गुरु प्रत्यये, शुद्ध निश्चये, ऐसे प्रत्यय आले. देवची सकळ चालवी, देह हलवी, अखंडिताची भेटी. दास म्हणे दास फळले, सर्व कळले, ज्ञान सार्थक झाले. सार्थकचे जन्म झाला, मानवी भला, परलोकासी नेला, देव मिळाला. म्हणजे देवाचं दर्शन झालं आहे, याच्यावरून अगदी कळतं आहे. म्हणजे जसं दासबोध वाचताना शेवटचे जे आपण ओव्या वाचतो, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, इथे याची आठवण होते की मी एवढी तपश्चर्या केली, मी एवढा कठोर साधना केल्यावरती हो मला मी देव पाहिला आणि देव मला दिसला. आणि म्हणून मग देवाकडे काय मागावं हे पण समर्थ सांगताय. थोडं डोळ्यासमोर चाफळ आपण जाऊया, चाफळच्या रामासमोर उभं राहूया. आणि चाफळच्या रामासमोर उभं राहिल्यानंतर समर्थांची मूर्ती समोर आणा. सुंदरपैकी छाटी नेसलेली, जे पहिल्यांदा म्हटलं मी अशा प्रकारे छाटी नेसली आहे. नजर जी आहे ती एकदम करारी आहे, 6 फूट 2 इंच त्यांची उंची होते, गोरेपान सुंदर. संगीत गायन दे रे राम, काय मागावं आपण, काय मागतो आपण देवाकडे गेलो की गुडघे बरे कर, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, संसारातल्या अशाश्वत ज्या सगळ्या नश्वर आहेत त्या गोष्टी मागतोय. पण आपल्याला ते शिकवत आहेत की काय मागावं. संगीत गायन दे रे राम, अलाप गोडी दे रे राम, नंतर धाप माता दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, काय मागावं. कारण त्यांना संगीताचं ज्ञान खूप सुंदर होतं, एक पुस्तकच सुंदर आहे. त्यांचा आवाज खूप सुंदर होता, त्यांना रागज्ञान खूप सुंदर होतं, त्यांना रागज्ञानाची माहिती होती. म्हणून त्यांनी संगीत गायन ते रे राम मागितले. काय कल्पना करून पहा. आणि आपण पण शिकूया की भगवंताला काय मागूया. जे कठीण शब्द आहेत ते देवा मला येऊ देत, दासबोध माझ्या हातून चांगला वाचून येऊ दे, अशा प्रकारची मागणी आता आपण मागूया, जशी समर्थाने मागितली. नंतर खालील अभंगामध्ये समर्थाने आपल्याला सावधान केले. अजून आहे थोडा वेळ, 1 तास तुम्ही मला दिलेत, अजून व्हायचा 1 तास. 100 वर्षाचं नरदेहाचं गणितच त्यांनी मांडलंय. काय काय म्हणलंय? सावधान सावधान, काही नाही व्यवधान. 10 वर्षे बाळपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी जडला अभिमान. तेव्हा न घडे समाधान, 30ची होय भरती, दारापुत्र लाभती. त्यातचे पडे भ्रांती, न कळे स्वरूपस्थिती. 40 वर्षे झाली, डोळा 40शी आली, नेत्रांची भूल पडली, येताना दिसे जवळी. 50 होय भरती, दंतपंक्ती हलती, श्यामकेस शुभ्र होती, त्यास म्हातारे म्हणती. 60ची बुद्धी नाठी, हाती धरुनी काठी, वसवसा लागे पाठी, त्यास हस्ती पोरटी. 70ची विवंचना, बैसल्या उठवेना, उठविता चालवेना, दिसत असे दैन्यवाणा. 40 मिळवणी 80, मग दिसे झाले पिशी. जळेविणा मासोळी जैसी, तैसा होय कासविसी. नवापुढे दिले पूज्य, सुख राहिले तुझे, म्हणत असे माझे माझे, अंती कोण आहे तुझं. राजहंस उडवून गेला, देह कोरडा पडला, त्यास म्हणती मेला रे मेला. ऐसे अमहित करून गेला, त्या लागी रामदास सोडी, संसाराची आस. सांगतो मी सज्जनास, धरा सद्गुरूंची कास. म्हणून संसाराची आस सोडा आणि सज्जनांची कास धरा. मग सज्जन कोण? सज्जन कसे ओळखायचे? समर्थ म्हणतात, तेची जाणावे सज्जन, जया शुद्ध ब्रह्मज्ञान. जबाबरी देहाची संगती, तबबरी सगुणी भजती. जाणून या सारासर, सदाश्रवणी तत्पर, बाह्यत्याग संपादने, अंतरत्याग निरूपणे, कर्मकृती आवडी, फळाशेची नाही गोडी. शांती क्षमा आदी आणि दया, सर्व सख्य मावे जया. हरिकथा निरूपण, सदा श्रवण मनन. म्हणजे संत आपल्याला देव दाखवतात. संत ज्या मार्गाने मी गेलो त्या मार्गाने चाला, तुम्हाला देव भेटेल. ज्यांचे श्वास, ज्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये आणि भगवंत असतो, ज्यांचा प्रत्येक श्वास प्रभुमय असतो, आणि ते संत आपल्याला प्रभू कुठे दाखवतील. मग ते पुढे म्हणतायत की रामदास कुठे मिळतील? तर ते म्हणतायत, संत सज्जनांचा मेळा, त्यासी लोटांगण घाला.
तेथे जाऊन उभे रहा रामदास नैनी पहा. गुण श्रीरामाचे गाती कथा रामाची ऐकती. तेथे रामही असतो कथा भक्तांची ऐकतो. येथे राम तेथे दास सदृढ धरावा विश्वास. म्हणजे ह्या ठिकाणी रामदास स्वामी नुसत्या मूर्तीत नाही तर प्रत्यक्षामध्ये आहेत हे आपल्याला या अभंगातून कळत आहे. समर्थांच्या त्यावेळेचा जो हा होता समाज होता हा घाबरलेला होता. सगळी देवळं फोडली जायची, देवळातल्या मूर्तींच्या पायऱ्या केल्या जायच्या. आणि त्यावेळेला समर्थांनी आणि काय ठरवलं की आपण चाफळला रामाचं मंदिर बांधूया. आणि ते कसं बांधूया, कारण शिवाजी महाराज लगेच म्हणाले मी मंदिर बांधून देतो, ही पण सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. पण त्यावेळी त्यांनी ठरवलं की सगळ्यांच्या श्रमातून मंदिरे बांधायचं. म्हणून सगळं मंदिर बांधून झालं. सगळ्यांना वाटलं हे मंदिर माझं आहे, कारण माझे श्रम त्याच्यात गेलेत, माझा पैसा त्यात गेला आहे. आणि म्हणून मंदिर बांधलं, पण मंदिरात मूर्ती नाही आहे. सगळे लोक म्हणायचे मंदिरात मूर्ती नाही आहे. समर्थांनी हात जोडले. समर्थ म्हणतात राघवा उदारा ये माझ्या मंदिरा. जानकीचे वरा रामराया. संसाराच्या संगे फार दुःखी झालो, म्हणून या आलो शरण तुला. चित्त निरंतर दडले तुझे पायी. धावून या येई रामराया. त्राहे 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 वाट तुझी पाहे. येऊन या राहे हृदया माझी. प्रेमे स्पुंदत आहे उभारून पाहे. वाट तुझी पाहे रामदास. त्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव झाला. तुम्हाला सगळी गोष्ट माहिती आहे की आंगलाईच्या डोहातून मूर्ती काढल्या, मूर्ती बसवल्या. आणि मग त्यांनी पांगुळा रचलाय. हा पांगुळा खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात राघवाचा धर्म गाजो. कीर्ती अद्भुत माझो. ठाई ठाई देवालये मुक्त मंडळी साजो. शक्ती आहे तोची फावे. दोन्ही लोक साधावे. इहलोक परलोक शत्रू सर्व रोधावे. हा खूप मोठा पांगुळा आहे. मी 4 ओळीस म्हणून दाखवले आहेत. समर्थांचे बरेचसे अभंग हे दामयमक आहेत. दामयमक म्हणजे की पहिल्या ओळीचा जो शेवटचा शब्द असतो तोच दुसऱ्या ओळीने सुरुवात होतो. दुसऱ्या ओळीचा जो शेवट शब्द आहे तो तिसऱ्या ओळीने होतो. त्यामुळे काय होतं की अभंग पाठ करायला सोपे पडतात. नवस पूर्वी तो देव पूजला. लोभा लागी झाला कासावीस झाला प्रपंच करीत. सर्व काळ चिंता प्रपंचाची चिंता. अशा प्रकारे दामयमक त्यांनी हे लिहिलेले आहेत. समर्थ किती 5 मिनिटं आहेत. जवळजवळ 74 वर्ष समर्थ ह्या भूतलावर राहिले. महापुरुष होते. एकदा मी महाराज जोशींना विचारलं होतं की हे जे 4 धर्म आहेत त्यापैकी समर्थ कोण, तर ते म्हणजे समर्थ हे परमहंसाच्या योग्यतेचे होते. कसे जीवन जगले, त्यांनी काय काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. कारण काय की सगळे त्याचे आपण अभ्यास करतो. पण मला कौतुक असं वाटलं समर्थांचा अभ्यास करताना या अभंगांचा की किती ते निस्वार्थी होते, किती निष्काम होते. सर्वसाधारणपणे आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना ही आपण आपल्या स्वार्थाकरता करतो. आणि आपलं सगळं झालं की मग आपण इतरांची चिंता करतो. पण आपल्या अक्काचं मी सांगणारच आहे, हे संत कसे असतात, ते आपली चिंता न करता परक्यांची चिंता करतात. आता सर्व संबंध दूर आणि सगळं ज्यांना जे हवं ते कार्य करून झालं. शिवाजीराजा घडवला, त्याच्याकडून सुराज्य घडवून घेतलं. हे सगळं न सांगता त्यांनी जो अभंगातून जे काय मागितले ते आपण पाहूया. आणि म्हणून ते म्हणताय आपला देह ठेवायच्या वेळेला अगदी 1-2 तासच वेळ होता. रामासमोर ते बसलेत, मांडी घातलेली आहे, डोळे तेजपुंज आहेत, डोळे अर्धवून मिलित आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी रामाकडे जी मागणी केली ही आपल्या सगळ्यांकरता मागणी केली आहे. कारण ती जी मागणी आहे त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला रामाचं दर्शन निश्चित होईल. असं रामाकडून त्यांनी काय घेतलं आहे, ग्वाही घेतली आहे, गॅरंटी कार्ड आपल्याकरता. आणि ते म्हणतायत की समर्थ आज्ञेप्रमाणे मी तुझ्या परमार्थ केला. आज्ञेप्रमाणे परमार्थ केला जाणं म्या यथार्थ. आता देहाचा कंटाळा आला असे जी दयाळा. आहे एकची मागणे कृपा करून या देणे. ज्याची दर्शनाची इच्छा त्याची पुरवावी आस्था. ऐसे सखया वचन त्यासी देई दर्शन. 13 अक्षरी मंत्रांचा जप करील जो साचा. त्याची संख्या 13 कोटी होता भेटेन मी जगजेठी. भय न भरावे मनी बहु बोलिलो म्हणून. न लगे आसनी बैसावे द लगे अन्नही वर्जावे. येता जाता धंदा करिता जपसंख्या मात्र धरिता. एका 13 कोटी तची पाप नाशन जन्मांतरीची. मग तयासी दर्शन देऊनी मुक्तीची त्या करीन. ऐसा वर होता पूर्ण दास झाला सुख संपन्न. तुम्ही 13 कोटी जप मन पसंत केला तर तुम्हाला रामाचं दर्शन निश्चित होईल. असं समर्थांनी आपल्याकरता आणि रामाकडे मागणी केलेली आहे. समर्थाने देह ठेवला, तुम्हाला ती पण गोष्ट माहिती आहे. आणि 3 दिवसांनी कल्याणस्वामी आलेले आहेत. आणि कल्याणस्वामी आल्यानंतर डोकं फोडताय, तुम्ही जर दर्शन दिलं नाही तर मी इथे डोकं फोडून माझा देह विसर्जित करीन. असं म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्यात शेवटी मागितलंय, माझी काया गेली खरे परी मी आहे सर्वांतरे. ऐका स्वहित उत्तरे सांगा इथं.
राहा देहाच्या विसरे वर्तो नका वाईट बरे तेडे भक्ती मुक्तीची द्वारे चोजविती नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेडे सायुजेची वाट ठाई पडे बुद्धी करावी स्वाधीन मग हे मजूर आहे मन त्याची करावे साधन दास म्हणे. म्हणजे दासबोध म्हणजे त्यांची वाङ्मयीन मूर्ती आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा कधी कुठली शंका आली तर हा जो व्यावहारिक उत्तम ग्रंथ किती भाग्यवान आहोत की हा एवढा चांगला ग्रंथ आपल्या हातामध्ये अक्काने दिला आहे. त्याचा अभ्यास आपण करावा आणि त्याच्या पानापानामध्ये समर्थ कसे दिसतात ते पाहण्याचा आपण प्रयत्न करावा. जसं भागवतामध्ये भागवत जेव्हा उद्धवाला सांगतायत श्रीकृष्ण मी जरी गेलो परमधामाला तरी ह्या भागवताच्या रूपाने या भूत लावते. समर्थ हेच म्हणतायत की मी जरी तुझ्या नामाला गेलो तरी दासबोध माझा आहे. दासबोध नीट वाचा त्याच्याप्रमाणे जीवन जगा. कारण दासबोधामध्ये काय नाही हाच एक प्रश्न आहे. सर्वच आहे. प्रपंच करावा कसा म्हणजे प्रपंचाच्या पहिल्या ओळी अगदी ह्याच्यापासून पायरीपासून ते अगदी सायोज्य मुक्तीपर्यंत म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपण या दासबोधामध्ये जाऊ शकतो. म्हणून दासबोधाचा आपण अभ्यास करा. म्हणून आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घ्यावं. आपण सगळ्यांनी म्हणून एक भजन म्हणूया समर्थांचंच. आणि मी इथे थांबते. धन्य राजा राम धन्य जानकी सती धन्य राजा राम धन्य जानकी सती धन्य लक्ष्मण धन्य दास मारुती धन्य लक्ष्मण दास मारुती धन्य ती अयोध्या धन्य तेथीचे जन म्हणा. धन्य ती अयोध्या धन्य तेथीचे जन धन्य सूर्यवंश जेथे राम निधान धन्य सूर्यवंश जेथे राम निधान जेथे राम निधान जेथे राम निधान. धन्य दशरथ धन्य कौसल्या माता धन्य कौसल्या माता धन्य दशरथ धन्य कौसल्या माता धन्य तो वसिष्ठ ज्याची राघवी सत्ता धन्य तो वसिष्ठ ज्याची राघवी सत्ता ज्याची राघवी सत्ता ज्याची राघवी सत्ता. धन्य ते वानर ज्यांसी राम कृपाळू धन्य ते वानर ज्यांसी राम कृपाळू धन्य रामदास ज्यांचे नामी निर्मळू धन्य रामदास ज्यांचे नामी निर्मळू ज्यांचे नामी निर्मळू ज्यांचे नामी निर्मळू. धन्य राजा राम धन्य जानकी सती धन्य राजा राम धन्य जानकी सती धन्य राजा राम धन्य जानकी सती. जय जय रघुवीर समर्थ. अत्यंत मोठा विषय परंतु आपल्याला बरंच काही त्यांनी एका तासाच्या समयामध्ये सांगितलं.